नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला सर्वांनी पटापट जॉईन व्हा. आज बघा आपलं दुसरं लेक्चर आहे. आपण जे 11th सीईटी चे लेक्चर स्टार्ट केलेले आहेत. वन शॉट लेक्चर्स 11th सीईटी वरती वन शॉट लेक्चर्स आहेत. ठीक आहे. तर सीईटी बद्दल न्यूज आलेली आहे, तर तुम्ही बघितलीच असेल ती. तर बघा आपण पहिला चॅप्टर जो आहे एक वन शॉट लेक्चर घेतलेला आहे, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टर वरती. आता हा आज आपलं लेक्चर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड चॅप्टर आहे तुमचा अल्जेब्राचा क्वाड्रॅटिक इक्वेशन, सेकंड चॅप्टर आहे. तर बघा आपण या लेक्चर्स मध्ये जे वन शॉट लेक्चर्स आहेत मोस्टली कशावरती घेणार आहोत, एमसीक्यूज. तर याच्यातून एमसीक्यू प्रॅक्टिस जास्तीत जास्त तुमची झाली पाहिजे या हेतूने आपण बनवणार आहोत. ओके, तर त्याच्या अगोदर आपण काही बेसिक जे तुमच्या टर्म्स आहेत त्या बघूया. ठीक आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये एक जस्ट इंट्रोडक्शन, तुम्हाला काय काय पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर आपण एमसीक्यू सॉल्व्ह करू. ओके, तर बघा पहिल्यांदा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? ओके, तर याच्यामध्ये काय काय टॉपिक्स आहेत. पहिली गोष्ट बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय आहे आपल्याला. क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टार्टिंग जस्ट इंट्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शिकायचंय मेथड ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ठीक आहे, ऑलरेडी तुम्ही सर्व शिकलेले मेथड ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या मेथड काय काय असतात. त्याच्यानंतर नेचर ऑफ रूट्स आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट्स. ओके, रूट्स आणि कोइफिशियंट मधलं रिलेशन, आणि त्यानंतर शेवटी तुमचं ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ओके, तर बघा आपण ज्याचं जे बेसिक आहे टॉपिक्स जस्ट आपण ते रिव्हिजन घेऊया, त्यानंतर पूर्ण एमसीक्यू सॉल्व्ह करू. मोस्टली जे जास्तीत जास्त एमसीक्यू आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे. ओके, बघा आता पहिला टॉपिक आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ओके, तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय बघा अगोदर. ठीक आहे, इंट्रोडक्शन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं? क्वाड्रॅटिक म्हणजे काय? जर इक्वेशनची डिग्री काय असेल, 2 असेल डिग्री. सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवायचंय, ज्या इक्वेशनची डिग्री 2 आहे याचा अर्थ काय? एक्स ची हायेस्ट पॉवर किती पाहिजे? 2. एक्स ची हायेस्ट पॉवर काय पाहिजे? 2. किंवा एक्स ची हायेस्ट इंडेक्स किती पाहिजे? 2. म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ एक्स म्हणजेच काय? व्हेरिएबल. ओके, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल x is 2, that equation is called as quadratic equation. ओके, म्हणजे कसं असणार आहे? मग स्टँडर्ड फॉर्म बघा काय असेल, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हे आपण शिकलेले की एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 का हा काय आहे? स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, किंवा त्याला काय म्हणणार? जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, बघा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हे लक्षात ठेवायचं इक्वल टू 0. हा काय आहे तुमचा? जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, मग क्वाड्रॅटिक इक्वेशन काय कधी म्हणणार? एखादं पॉलिनॉमियल किंवा एफ ऑफ एक्स फंक्शन असेल ज्याच्यामध्ये काय असणार आहे? हायेस्ट पॉवर, एक्स ची हायेस्ट पॉवर, समजा एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 3. ठीक आहे, जर इथे व्हेरिएबल काय आहे? एक्स, मग व्हेरिएबल एक्स ची हायेस्ट पॉवर काय असेल? 2. अशा या पॉलिनॉमियल, हे अगोदर आपण काय शिकलेलं असतं? पॉलिनॉमियल, ज्याला काय म्हणतो? सेकंड डिग्री पॉलिनॉमियल किंवा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. यस, याला काय म्हणतो आपण? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके, मग पॉलिनॉमियलचं इक्वेशन कधी होतं? ज्या वेळेस एखादा समजा पी ऑफ एक्स किंवा एफ ऑफ एक्स पॉलिनॉमियल आहे, त्याला इक्वेट टू आपण 0 करतो. हा काय झाला तुमचा? इक्वेशन. ओके, मग क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलला इक्वेट टू 0 केलं तर काय बनणार आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. यस, क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये लक्षात काय ठेवायचं? जो व्हेरिएबल एक्स आहे किंवा क्वाड्रॅटिक ज्या काही व्हेरिएबल मध्ये असेल त्याची हायेस्ट डिग्री किती पाहिजे? 2. एक्स ची पॉवर हायेस्ट किती पाहिजे? 2 पाहिजे. त्याला आपण काय म्हणणार? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, स्टँडर्ड फॉर्म आहे का जनरलाइज फॉर्म? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ओके, नेक्स्ट बघा बेस रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, हा जो जनरलाइज किंवा स्टँडर्ड फॉर्म आहे तुमचा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ओके, आता इथे बघा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हा काय तुमचा? स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे कंडिशन आहे ए नॉट इक्वल टू 0 पाहिजे. ठीक आहे, जर ए इक्वल टू 0 झाला तर एक्स स्क्वेअर ची टर्म काय होईल? व्हॅनिश होईल. इथे बघा 0 इंटू एक्स काय होणार आहे? 0, म्हणजे एक्स स्क्वेअर ची टर्म राहणार नाही. मग काय राहील? बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. यस, ए जर 0 झाला तर काय राहील? बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग एक्स ची हायेस्ट डिग्री काय झाली? 1. मग हा काय होईल? लिनियर, म्हणजे तो क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. येतं लक्षात? बघा बी आणि सी जर 0 झाले तरी चालतील, बरोबर. बी आणि सी 0 झाले तर काय राहणार? माझ्याकडे फक्त एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक आहे, हायेस्ट डिग्री काय आहे? 2. ओके, म्हणजे मला काय नकोय?
ए इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे, बरोबर. ए काय पाहिजे, नॉट इक्वल टू 0. लक्षात ठेवा, ए इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. जनरलाइज फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म, त्यामध्ये ए इज नॉट इक्वल टू 0. ओके, तर हा कंडिशन आहे आपल्याकडे, ए नॉट इक्वल टू 0, तरच हा क्वाड्रॅटिक असणार आहे. ओके, बी आणि सी 0 असू शकतात. ओके, नेक्स्ट बघा आता, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय बघा, काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू, द व्हॅल्यूज ऑफ एक्स ऑन पुटिंग इन द एफ ऑफ एक्स. आता इथे एफ ऑफ एक्स किंवा जे काही फंक्शन असणार आहे एक्स स्क्वेअर किंवा पॉलिनॉमियल बी एक्स प्लस सी, याला आपण काय म्हणणार, फंक्शन किंवा पॉलिनॉमियल, ऑन पुटिंग इन एफ एक्स मध्ये पुट केल्यानंतर व्हॅल्यूज ऑफ एक्स ऑन पुटिंग इन एफ एक्स गिव्स इक्वल्स टू 0. ओके, राईट हँड आणि लेफ्ट हँड साइड काय होती, इक्वल होते. म्हणजे काय, थोडक्यात एक्सच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर एक्सच्या अशा व्हॅल्यूज. रूट्स म्हणजे काय, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, द व्हॅल्यूज ऑफ एक्स ऑन पुटिंग इन द इक्वेशन, on putting in the LHS of the equation gives RHS. Okay, बघा, values of x on putting in the LHS of equation gives RHS. Okay, म्हणजे काय, LHS म्हणजे काय, x square plus bx plus c. याला समजा आपण fx म्हटलं, x ची व्हॅल्यू a आहे, तर f of a इक्वल्स टू काय भेटणार आहे, 0. ओके, तर बघा काय करायचंय, द व्हॅल्यूज ऑफ x, सिंपल. रूट्स म्हणजे काय, व्हॅल्यूज ऑफ x ऑन पुटिंग इन द LHS ऑफ इक्वेशन. LHS म्हणजे काय, लेफ्ट हँड साइड. ओके, याला LHS म्हणतो. राईट हँड साइड इक्वल टू च्या जी राईटला असणार ही काय झाली तुमची, RHS. ओके, माहिती सर्वांना, लेफ्ट हँड साइडला LHS. तर बघा, द व्हॅल्यूज ऑफ एक्स ऑन पुटिंग इन LHS ऑफ इक्वेशन गिव्स RHS. यस, त्याला काय म्हणणार आपण, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, जस्ट आता इथे रूट्स बघा, लक्षात ठेवा, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय. त्याच्यानंतर बघा, सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. ओके, आता हे जे रूट्स आहेत, एक्सचे जे रूट्स येणार आहेत, एक्सची जी काही व्हॅल्यू येणार, याला काय म्हणणार, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरं, इथे किती रूट्स भेटणार आहे आपल्याला, हायेस्ट एक्सचे इथे रूट्स भेटणार आहे आपल्याला 2. ओके, 2 रूट्स, लक्षात ठेवा. आता इथे डिग्री काय आहे, 2, म्हणजे एक्सचे हायेस्ट रूट्स किती भेटणार आहेत, 2. म्हणजे बरोबर, एक्सच्या व्हॅल्यूज किती भेटणार आहेत, मला 2 व्हॅल्यूज भेटणार आहेत. एक्सच्या मॅक्सिमम व्हॅल्यूज किती भेटणार आहेत, 2 व्हॅल्यूज भेटणार आहेत, बरोबर. म्हणजे 2 रूट्स. ओके, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर किती हायेस्ट किती रूट्स असणार आहेत, 2 रूट्स असणार आहेत, बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे 2 रूट्स असणार आहेत. ओके, आता हे जे रूट्स आहेत, हे जे काय आपण याचे रूट्स फाइंड करणार, त्यालाच काय म्हणणार आपण, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, लक्षात घ्या. सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, एक्सच्या व्हॅल्यूज, आणि एक्सच्या व्हॅल्यूजलाच आपण काय म्हणतो, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, रूट्स जे फाइंड करू त्याला काय म्हणणार, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, नेक्स्ट बघा, सिंपल भाषेमध्ये आपल्याला एक लेक्चर मध्ये कंप्लीट करायचे. बघा, सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. कशा, कोणती मेथड बघायची, आता आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड बघायची आहे. समजा तुमच्याकडे इक्वेशन असणार आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर याचे आपल्याला काय करायचे, फॅक्टर्स फाइंड करायचे, बरोबर. लक्षात ठेवा, कसे फॅक्टर्स काढायचे बघा. एक जस्ट सिंपल इथे इक्वेशन आहे, हे बघा, एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. समजा असं काय आहे आपल्याकडे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर. क्वाड्रॅटिक आहे, एक्स स्क्वेअर मध्ये आहे. ओके, तर इथे जी टर्म असणार आहे, इथे टर्म कोणती आहे, -5. या -5 चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत, ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे, -4. मग -5 चे फॅक्टर्स काय काय असणार आहेत, -1 इंटू 5, -5 इंटू 1, बरोबर. किंवा फॅक्टर्स म्हणण्यापेक्षा सिंपल भाषेमध्ये -5 चं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे ना, फॅक्टर्स समजतात सर्वांना. ओके, -5 चे असे फॅक्टर्स पाडायचे ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे, -4. ओके, मग काय असतं, -1 इंटू 5, -5 इंटू 1. आता -5 चे दोनच फॅक्टर्स पडतात, बरोबर. मग बघा, यांचं ऍडिशन घेऊया, -5 -1 प्लस 5 किती येणार आहे, 4. -5 प्लस 1 -4. बघा, ऍडिशन काय पाहिजे होती मला, -4. म्हणजे मी काय घेईल आता, इथे फॅक्टर्स कोणते घेणार आहे, -5 इंटू 1, बरोबर. म्हणजे काय येणार माझा, -5 इंटू 1 हा फॅक्टर. मग बघा, एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 1x मायनस 5 इज इक्वल टू 0. आता लक्षात घ्या, इथे असं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट आपल्याला काय करायचं, शॉर्टकट वापरायचं. ओके, आपण हे आता लिहायचं ना, असं नाही लिहायचं. आता काय करणार, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट बघा किती आहे, 1.
एक्स स्क्वेअरचा जर कोएफिशियंट 1 असेल आणि आता आपल्या लक्षात आलं की काय फॅक्टर्स पडताय -5 आणि 1, तर डायरेक्टली काय लिहिणार x -5 आणि x + 1 = 0. ओके, म्हणजे x = 5 आणि x = -1. यस, डायरेक्टली. ओके, जर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असेल आणि आपल्या लक्षात आलं की इथे जी काही टर्म आहे तिचे फॅक्टर्स असे म्हणजे पडताय की ज्यांची ऍडिशन ही टर्म येईल, बरोबर. तर डायरेक्टली मग x - 5 × x + 1 = 0, किंवा डायरेक्टली तुम्ही x = काय घेऊ शकता, हा 5 आणि हा x काय होईल -1. यस, याला डायरेक्टली मायनस करायचे. ओके, लक्षात ठेवा, हे तर सिंपल आहे. इथे जरी तुम्हाला कन्फ्युजन, इथे एक्स स्क्वेअरचा जर कोएफिशियंट अदर दॅन असेल, ओके, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट कसा असेल, अदर दॅन 1 असेल, तर बघा काय करायचं, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट अदर दॅन 1 असेल, समजा 2x² + 5x + 3, बरोबर, जे काही असेल ते = 0. ठीक आहे ना, कोणताही असेल. तर बघा आता इथे काय दिले मला, 2x + 5x + 3 = 0, बरोबर. हा दिलेला आहे. मला काय करायचंय, फॅक्टर्स पाडायचे. मग बघा काय करणार, इथे कशा प्रकारे आपण फॅक्टर्स पाडणार आहे. तर आता एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट अदर दॅन 1 असल्यानंतर काय करायचं, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचे. ओके, ते तुम्हाला माहितीच कसे आपण फाइंड करतो फॅक्टर्स. तर बघा काय करणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 × 3 किती आला, 6. मग या 6 चे फॅक्टर्स पाडायचे ज्यांची ऍडिशन ही मिडल टर्म आली पाहिजे, बरोबर. बघा जसं आपल्याकडे आहे ax² + bx + c = 0, तर ac a × c याचे फॅक्टर्स असे पाडा ज्याची ऍडिशन काय आली पाहिजे, बी आली पाहिजे, बरोबर. मग आता इथे बघा काय आहे, माझ्याकडे 6 आला, बघा 2 × 3 काय आला, 6. आता 6 चे असे फॅक्टर्स पाडा ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे, 5. मग 6 चे बघा 2 × 3 जर केलं तर काय होणार आहे, 2 + 3 = 5, बरोबर. म्हणजे काय होणार आहे मला, आता इथे डायरेक्टली असं नाही करायचं, x + 2 आणि x + 3 हे असं इथे जमणार नाही, का बरं, कारण एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट अदर दॅन 1 आहे. ओके, मग काय होईल इथे, 2x² + 2x + 3x + 3 = 0, आणि मग इथून 2x कॉमन काढा रेग्युलर मेथड नुसार. ओके, x + 1 + 3 कॉमन काढला तर x + 1 = 0, मग इथून x + 1 कॉमन निघेल, इथे राहील 2x + 3 = 0. ओके, तर अशा प्रकारे करायचं. मग इथून तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटेल -1 आणि हा 2x + 3 = 0 म्हणजे काय भेटणार मला, x = -3/2. ओके, तर हे अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, आता आलं लक्षात. जर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असेल तर डायरेक्टली, जर कोएफिशियंट 1 नसेल तर हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ओके, तर यालाच काय म्हणणार आपण, सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. तर फॅक्टरायझेशन आपण असं फाइंड करतो. ओके, फॅक्टरायझेशन म्हणजे काही नाही, जस्ट ही जी काही टर्म आहे सी, ओके, जर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे a जर 1 असेल तर काय करायचंय, सी चं काय करायचं, असे फॅक्टर्स पाडा ज्याची ऍडिशन काय आली पाहिजे, मिडल टर्म आली पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघा जर a1 नसेल तर ac चे फॅक्टर्स पाडा ज्याची ऍडिशन मिडल टर्म आली पाहिजे, याला काय म्हणणार आपण, फॅक्टरायझेशन. ओके, आणि त्याचे रूट्स फाइंड करणार, त्यालाच काय म्हणतो आपण, सोल्युशन. ओके, त्याच्यानंतर बघा सोल्युशन ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर. ओके, आता बघा कंप्लीटिंग स्क्वेअर करायचं आहे. समजा असे काही इक्वेशन्स आहेत की ज्यांचं काय होतं, समजा x² + 5x + 2 = 0 आहे. आता मला सांगा, या 2 चे फॅक्टर्स आपण पाडायला गेलो की 2 चे असे फॅक्टर्स पाडा ज्यांची ऍडिशन 5 आली पाहिजे, होईल का, काय येईल, 1 × 2 2 × 1 काय येणार आहे, 3 येणार. या दोघांची ऍडिशन 5 येणार नाही, बरोबर. मग याचे सोल्युशन कसं फाइंड करायचं, बरोबर. आता फॅक्टरायझेशन मेथड बघितली तर येत नाहीये. मग आता इथे काय आलं की हा जो नंबर आहे यापेक्षा लहान आहे किंवा फॅक्टर्स पडत नाही. ठीक आहे, कधी कधी हा नंबर जरी मोठा असेल तर फॅक्टर्स पडत नाहीये. मग काय करायचं बघा, कंप्लीटिंग स्क्वेअर. ओके, तर स्क्वेअर काय करायचं आपल्याला, कंप्लीट करायचं. बघा ही मेथड कशी आहे ते. आता काय करायचं बघा, पहिली गोष्ट x² सिंपल, डायरेक्ट आता सिंपल सांगतो मी तुम्हाला, 5x प्लस, ओके, आता बघा इथे जो 5, इथे x चा जो कोएफिशियंट आहे, x चा जो कोएफिशियंट आहे त्याला काय करा, 2 ने डिव्हाइड करा, बरोबर. 2 ने डिव्हाइड केलं का त्याचा स्क्वेअर करा, काय होईल, 25/4. त्याला इथे ऍड करा 25/4. ओके, हा +2 ऍज इट इज. मग ऍड केलाय म्हणून सबट्रॅक्ट करावा लागेल, एक्स्ट्राचा ऍड केलेला आपण, बरोबर, म्हणून तो सबट्रॅक्ट केला. ओके, मग ही टर्म जी आहे ही पूर्ण टर्म बघा, x² हा काय होईल तुमचा, होल स्क्वेअर होईल. ओके, लक्षात येते का, बघा हा काय होईल तुमचा, होल स्क्वेअर येईल. लक्षात येईल का तुमच्या, बघा हा जो इथे जो येणार आहे
हा काय होणार आहे ए प्लस बी चा होल स्क्वेअर काय असतो एक्स प्लस ओके सॉरी एक्स स्क्वेअर प्लस जस्ट बघा आता हा काय झाला तुमचा कम्प्लीट स्क्वेअर होईल ओके तर बघा इथे काय होणार आहे याचा आपण काय केलंय डिवायडेड बाय 2 केलेलं आहे आणि याचा ऍडिशन केली इथं मग हा काय येणार ते बघा एक्स प्लस 5x प्लस 25 अपॉन 4 बरोबर म्हणजे काय येणार आहे हा एक्स प्लस 5 चा बघा जर आपण होल स्क्वेअर ओके एक्स प्लस 5 येणार आहे एक्स प्लस 5/2 ओके तर एक्स प्लस काय येणार आहे हा 5/2 चा होल स्क्वेअर ओके आता ज्याने आपण डिवाइड केले हा काय आहे एक्स अपॉन 5/2 आहे बरोबर इथे लक्षात आपण काय केलं मिडल टर्मला काय केलं मिडल टर्मला 2 ने डिवाइड केला आणि त्याचा स्क्वेअर ऍड केला बरोबर त्याचा स्क्वेअर ऍड केलेला आहे आणि तो सबट्रॅक्ट केला मग काय करायचं हा जो आहे तुमचा मिडल म्हणजे ही जी पूर्ण टर्म आहे इथे जी टर्म येणार आहे तुमच्याकडे ही टर्म काय असणार आहे एक्स प्लस जो काही नंबर होता 2 ने डिवाइड केल्यानंतर त्याचा स्क्वेअर ओके प्लस आता इथे बघा काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे काय होईल 8 मायनस 25 अपॉन 4 इज इक्वल टू ओके हा दिसत नसेल तुम्हाला वरती घेऊया तर बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल 8 मायनस 25 अपॉन 4 मग 8 मायनस 25 मायनस 17 अपॉन 4 यस बरोबर आहे ठीक आहे तर हा झाला मायनस 17 अपॉन मायनस होईल नाही ते ठीक आहे तर 5 गेला 3 राहिला तो मायनस 17 अपॉन 4 म्हणजे इथे काय होणार आहे माझा मायनस 17 अपॉन 4 इज इक्वल टू 0 मग बघा हा काय होईल माझा x प्लस 5/2 इज इक्वल टू 17 अपॉन 4 बरोबर x प्लस 5/2 चा स्क्वेअर असेल इथे आता यस x प्लस 5/2 चा काय असणार आहे स्क्वेअर असणार आहे आणि इज इक्वल टू 17 अपॉन 4 म्हणजे x प्लस 5/2 काय भेटणार आहे मला प्लस और मायनस 17 अपॉन 4 म्हणजे x इज इक्वल टू भेटेल मग इथून मी सोल्युशन फाइंड करू शकतो ओके पहिल्यांदा घेईल मी 17 अपॉन 4 मायनस 5/2 आणि दुसरं काय असणार आहे मायनस 17 अपॉन 4 मायनस 5/2 ओके तर इथून मला दोन व्हॅल्यूज भेटतील तर अशा प्रकारे ही आहे कम्प्लिटिंग स्क्वेअरची मेथड ओके तर बघा लक्षात ठेवा कम्प्लिटिंग स्क्वेअर करायचा आहे तर परत एकदा मी तुम्हाला सांगतो काय करायचं ठीक आहे इथे वरती लिहूया आता कम्प्लिटिंग स्क्वेअर करायचा आहे काहीही नंबर असेल ओके काहीही असेल एक्स स्क्वेअर समजा जनरलाइज जरी घेतलं तुम्ही बघा ठीक आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर करायचा आहे काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 2 होता बरोबर इक्वल्स टू 0 मग याचे फॅक्टर्स पडत नाहीत बरोबर आपल्या लक्षात आलं की याचे फॅक्टर्स पडत नाहीत मग काय करणार या ही जी मिडल टर्म आहे ना याला 2 ने डिवाइड करा यस म्हणजे ते शो नाही करायचं डायरेक्टली 2 ने डिवाइड करायचं म्हणजे x स्क्वेअर प्लस 5x 2 ने डिवाइड करून त्याचा स्क्वेअर ऍड करा म्हणजे 25/4 स्क्वेअर ऍड केला प्लस 2 ऍज इट इज ऍड केला म्हणून सबट्रॅक्ट करा यस आता हा जो टर्म असणार आहे तो काय असणार आहे तुमचा x प्लस 2 ने डिवाइड केल्यानंतर इथे काय होतो 5/2 ओके 2 ने डिवाइड केलेलं आहे ना मग तो काय होणार आहे 5/2 म्हणजे तो 5/2 ऍड करा आणि त्याचा हा एक कम्प्लीट स्क्वेअर आणि इथे काहीतरी नंबर येईल इक्वल टू 0 हे झालं तुमचं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड जस्ट सिंपल आहे हेच लक्षात ठेवा ओके तर अशा प्रकारे तुम्हाला कम्प्लिटिंग स्क्वेअर सिंपल आहे कोणताही असू द्या ते सॉल्व्ह करता येईल आता नेक्स्ट बघा त्याच्यानंतर बघा फॉर्म्युला मेथड आहे यस तुम्ही फॉर्म्युला मेथड शिकलेली काय आहे फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आता कोणतंही एक्झाम्पल असेल ओके कोणतेही आता जसं आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर वापरली कोणत्या एक्झाम्पल साठी वापरली आपण जिथे फॅक्टर्स नाही पडत कारण फॅक्टरायझेशन सिंपल आहे ओके जर समजा एखाद्याचे फॅक्टर्स जरी पडत असतील तरी पण आपण तिथे कम्प्लीट स्क्वेअर वापरू शकतो ओके बघा फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे आहे तुमचं जनरल इक्वेशन किंवा स्टँडर्ड इक्वेशन ऑफ अ क्वाड्रॅटिक ठीक आहे ना क्वाड्रॅटिकचं स्टँडर्ड इक्वेशन आहे मग बघा x इज इक्वल टू असतो मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a ओके हा आहे तुमचा फॉर्म्युला फाइंड करण्यासाठी रूट्स ओके मायनस बी इथे बघा दिले मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a तर पहिल्यांदा आपण बी स्क्वेअर मायनस 4ac फाइंड करू शकतो आणि याच्यावरून नेचर ऑफ रूट्स डिफाइन होता ओके ते आपण बघूया खाली तर लक्षात ठेवा फक्त फॉर्म्युला मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a ओके ऑलरेडी तुम्ही बऱ्यापैकी एक्झाम्पल्स केलेले आपण डायरेक्टली एमसीक्यू सॉल्व्ह करूया ओके जस्ट मी तुम्हाला रिवाइज करतो इथे तर नेक्स्ट बघा नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन ओके तर आता मी काय सांगितलं नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कशावरती डिपेंड करता बी स्क्वेअर मायनस 4ac ओके तर आता बघा यू नो दॅट x इज इक्वल टू हे माहिती तुम्हाला आता
की मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हे काय आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. ओके, मग पहिली कंडिशन बघा, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac जर 0 झाला देन एक्स इज इक्वल्स टू काय भेटणार आहे मायनस बी प्लस ऑर मायनस इथे 0 होईल. बरोबर, म्हणजे मायनस बी बाय 2a. बरोबर आहे ना, मायनस बी अपॉन 2a होईल. द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. ओके, मग बघा पहिली कंडिशन आहे, जर बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 झाला तर रूट्स कसे असणार आहेत रिअल अँड इक्वल. लक्षात ठेवा, रूट्स कसे असणार आहेत रिअल आणि इक्वल असतील. नेक्स्ट कंडिशन बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 देन बघा काय होईल काहीतरी व्हॅल्यू येईल इथे. बरोबर, काहीतरी व्हॅल्यू येईल. ओके, म्हणजे रूट्स कसे असतील दोन रूट्स भेटतील मला, एक प्लस भेटेल इथे मायनस करून. ओके, quadratic equations are real, roots of quadratic equations are real and unequal. ओके, रिअल असतील आणि अनइक्वल असतील म्हणजे इक्वल नसतील. लक्षात ठेवा, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 झालं तर काय भेटणार रिअल आणि इक्वल. ग्रेटर दॅन 0 असेल तर रिअल आणि अनइक्वल. आणि थर्ड कंडिशन आहे बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 then roots are not real numbers, therefore the roots of quadratic equations are not real म्हणजे कशा असतील ते कॉम्प्लेक्स. ओके, तर नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डिटरमाइंड बाय द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, तर बघा बी स्क्वेअर मायनस 4ac याच्यावरती डिपेंड करते की नेचर ऑफ रूट्स काय आहे. ओके, आणि याला काय म्हणतो आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो, डिस्क्रिमिनंट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर असं विचारलं की फाइंड द डिस्क्रिमिनंट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन तर काय फाइंड करणार बी स्क्वेअर मायनस 4ac. ओके, आणि त्याला डिनोट करतो आपण डेल्टाने. यस, डेल्टा इज इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट बघा आता, रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशिएंट. तर काय आहे रिलेशन बघायचं आपल्याला. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशिएंट मधलं रिलेशन आहे बघा, जर अल्फा आणि बीटा बघा अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. जर अल्फा बीटा रूट्स असतील तर प्लस अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू मायनस बी बाय ए आणि अल्फा बीटा काय असणार आहे सी बाय ए. लक्षात ठेवा आता जस्ट रिलेशन कशातलं रूट्स आणि कोएफिशिएंट मध्ये. कोएफिशिएंट म्हणजे काय ए आणि बी एबीसी. बरोबर, तर बघा काय आहे रिलेशन अल्फा प्लस बीटा काय आहे मायनस बी बाय ए आणि अल्फा इंटू बीटा काय आहे सी अपॉन ए. यस, दिसत नसेल तुम्हाला लक्षात घ्यायचे बघा, अल्फा इंटू बीटा काय आहे सी बाय ए, अल्फा प्लस बीटा आहे ठीक आहे ना ए मायनस बी बाय ए, सॉरी मायनस बी बाय ए आहे. ठीक आहे, तर अल्फा प्लस बीटा काय आहे मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा आहे सी अपॉन ए. ठीक आहे, जर समजा तुम्हाला रिलेशन विचारलं तर काय लक्षात ठेवणार रूट्स आणि कोएफिशिएंट मधलं अल्फा प्लस बीटा म्हणजे समेशन ऑफ roots is equals to minus b by a आणि अल्फा इंटू बीटा is equals to c by a. ओके, त्याच्यानंतर बघा टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. जर समजा तुम्हाला रूट्स दिलेले अल्फा आणि बीटा एखाद्या इक्वेशनचे रूट्स आहेत तर ते इक्वेशन कसं असतं ते आपल्याला फाइंड करायचे. बघा ते दिलेले डायरेक्टली एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स माहित असतील तर आपण त्याच्यावरून डायरेक्ट ते क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म ऑब्टेन करू शकतो. काय असणार एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. बघा when two roots of a given equation given then quadratic equation can be obtained as x square minus addition of roots into x plus product of roots. ओके, तर कसं ऑब्टेन करणार आहे इथे बघा x राहिलं. ठीक आहे, तर बघा एक्स स्क्वेअर मायनस ऍडिशन ऑफ रूट्स किंवा सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल्स टू 0. ठीक आहे, ते लक्षात ठेवा आता. ठीक आहे, आता बघूया आपण ऍप्लिकेशन्स. तर ऍप्लिकेशन्स म्हणजे काही नाही जे डेली एक्झाम्पल्स डेली लाईफ मध्ये असतील तिथे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा वापर करतो. ओके, तर ते आपण एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे, तर चला आता आपण आपल्या मेन टॉपिक कडे येऊयात. आपल्याला महत्वाचं काय आहे एमसीक्यू प्रॅक्टिस. ओके, आता जे आपण पाहिलं ते काय बघितलं जस्ट थ्योरी. बरोबर आहे ना, एक रिव्हिजन झालं तुमचं की कशा प्रकारे आपल्याला काय काय टॉपिक्स आहेत पूर्ण रिव्हिजन. ओके, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये आपल्याला काय काय शिकायचं. तर आता आपण मेन आहे एमसीक्यू प्रॅक्टिस. बघा पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज द डिग्री ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन.
तर चला काय करायचंय, तुम्ही क्वेश्चनचे जे आन्सर असणार आहेत लगेचच, तुम्हाला क्वेश्चन येत असेल तर लगेचच कमेंट मध्ये टाकत चला, सॉल्व्ह करा. ओके, बघा व्हॉट इज द डिग्री ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनची डिग्री काय असते, सर्वांना माहिती आहे काय असतं क्वाड्रॅटिक इक्वेशनची डिग्री, 2. ओके, डिग्री ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 2. ओके, हायेस्ट पॉवर काय असली पाहिजे, 2. बरोबर आहे ना. क्वाड्रॅटिक, जसंच तुम्हाला असं क्वाड्रॅटिक म्हटलं ना लक्षात आलं पाहिजे काय असणार आहे, डिग्री 2. लिनियर म्हटलं की डिग्री 1. ओके, लिनियर म्हणजे काय, डिग्री 1. क्वाड्रॅटिक म्हणजे डिग्री 2. ओके, तर बघा क्वाड्रॅटिक इक्वेशनची डिग्री असते 2. ऑप्शन नंबर ए ला चला लॉक करायचंय. ठीक आहे, नेक्स्ट बघा, सिंपल क्वेश्चन होता, डिग्री लक्षात ठेवायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशनची डिग्री असते 2, म्हणजे हायेस्ट पॉवर व्हेरिएबलची 2 असते. ओके, हायेस्ट पॉवर व्हेरिएबल एक्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा तुमच्या स्क्रीनवरती, त्याला थोडंसं आपण वाढवून घेऊया. बघा क्वेश्चन आहे, which of the following value of x is root of the equation this is equals to 0. ओके, आता मला काय विचारलं बघा, व्हॅल्यू ऑफ x, which of the following value of x is root of the equation. ओके, आता बघा इथे तुम्हाला दोन टाइप्स वापरता येतील. ओके, आता जे रूट्स असणार आहे या इक्वेशनचं ते याची व्हॅल्यू सॅटिस्फाय करेल, बरोबर. किंवा दुसरी काय करता येईल कंडिशन, तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, रूट्स फाइंड कर. कसे रूट्स फाइंड करणार, आता बघा इथे 2x² -7x + 6 = 0 आहे, बरोबर. आता बघा जर समजा इथे असे ऑप्शन्स असले असते 2, 3, 4, तर मी काय केलं असतं, हे ऑप्शन्स या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून चेक केलं असतं, बरोबर. मग ज्या ऑप्शन साठी इक्वल टू 0 भेटतोय मला, तो ऑप्शन मी आन्सर केला असता. पण आता इथे बघा हा 3/2 -3/2 2/3 थोडस आपल्याला किचकट जाईल म्हणजे सबस्टिट्यूट करण्यासाठी. ओके, म्हणून मग बघा आपण काय करणार आहे, डायरेक्टली रूट्स फाइंड करू, तेही आपण करून बघूया. तर बघा काय करणार, 2 × 6 दिस इंटू दिस. ओके, आता काय आहे, x² चा कोएफिशिएंट 2 आहे, म्हणून काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन. 2 × 6 12. मग 12 चे असे फॅक्टर्स पाडा ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे, -7. कशी येईल बरं, बघा बरं, 12 चे जर समजा मी -6 × -1 असे जर फॅक्टर्स पाडले, सॉरी जस्ट मोमेंट, ओके -6 येणार नाही. तर बघा 7 येण्यासाठी मग 12 चे फॅक्टर्स काय येणार आहे, समजा 4 × 3 घेतला, काय तो 12 येतो, बरोबर. पण मला काय पाहिजे, -7 पाहिजे, म्हणून -4 × -3. ओके, बघा आता -4 × -3 केला तर मला 12 भेटेल. पण या दोघांची ऍडिशन जर केली, -4 -3 = काय भेटणार आहे, -7. या दोघांचं ऍडिशन. ओके, म्हणजेच काय, यांचं ऍडिशन -7 येते आणि त्या दोघांची मल्टिप्लिकेशन 12 येते, बरोबर. म्हणजे -4 × -3 हे काय झाले, फॅक्टर झाले माझे. मग मी याला सॉल्व्ह करेल, 2x² -4x -3x + 6 = 0. ओके, आता इथून 2x कॉमन काढा, काय राहणार आहे, x -2. इथून -3 कॉमन काढला तर काय राहणार आहे, x -3 ने इथे डिवाइड केलं तर काय होईल, 2 = 0. बघा x -2 जर कॉमन काढला तर काय राहील, 2x -3 = 0. आता बघा तुमच्या लक्षात येईल ते सगळे ऑप्शन्स कसे आहेत, इथे जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते सर्व ऑप्शन्स कशा टाइपचे आहेत, यस 2/3 3/2 अशा टाइपचे. म्हणजे याची मला गरज नाही, म्हणजे मी डायरेक्टली 2x -3 ला इक्वेट टू 0 करेल, म्हणजे x = काय येणार आहे, 3/2. येताना लक्षात हे तुमच्या हा -3 आहे, राईट साइडला जाऊन कसा होईल, = 3 असं भेटेल, म्हणजे x = 3/2. यस, बघा ऑप्शन नंबर मग काय असणार आहे आन्सर, करेक्ट ऑप्शन नंबर ए. त्याला ऑप्शन नंबर ए वरती लॉक करायचंय. ऑप्शन नंबर ए काय आहे तुमचा करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. See the next question. Which of the following value of x is root of the equation x² + 5x - 6 = 0? आता परत तेच क्वेश्चन आहे, काय करायचं तुम्हाला, रूट्स फाइंड करता. इथे सिंपल आहे बघा. आता हा क्वेश्चन बघा आपल्याला सॉल्व्ह करायची गरज नाही, फक्त -6 चे फॅक्टर्स ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे, +5 आली पाहिजे, बरोबर. मग बघा मी काय करेल, -3 × -2 जर घेतला, सॉरी -6 पाहिजे आपल्याला. ओके, आता आपल्याला काय पाहिजे, दोघं मायनस घेऊन चालणार नाही, काय पाहिजे, -6 आला पाहिजे, काय त्यांचं मल्टिप्लिकेशन, पण ऍडिशन +5, म्हणजे 6 × -1 करा, मल्टिप्लिकेशन -6 येईल, बरोबर. 6 × -1 केलं तर मल्टिप्लिकेशन -6 येईल, पण ऍडिशन जर केलं 6 + -1 = 5, बरोबर आहे. म्हणजे याला डायरेक्टली बघा, जर का आलं माझ्याकडे 6 आणि -1 आले ना, बरोबर.
आता हे दोन काय भेटले मला, याचे फॅक्टर्स भेटले 6 आणि -1. तर काय करायचंय, x प्लस 6 इंटू x मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे x इज इक्वल टू काय भेटेल, -6 आणि x इज इक्वल टू काय भेटणार आहे, +1. ओके, आलंय का लक्षात, x इज इक्वल टू +1 भेटेल आणि x इज इक्वल टू -6 भेटेल. ओके, तर ऑप्शन बघा, ऑप्शन मध्ये काय दिलाय, -6, म्हणजे ऑप्शन नंबर बी काय असणार आहे, करेक्ट आन्सर. येते लक्षात. बघा आता समजा या क्वेश्चन मध्ये मी असं न लिहिता, आता लक्षात घ्या, हा क्वेश्चन समजा विचारला तर मी काहीच लिहिणार नाही. यस, डायरेक्टली लिहायची मला काहीच गरज नाही पडणार. मी फक्त काय चेक करेल की मला -6 चे फॅक्टर्स पाडायचे ज्यांची ऍडिशन 5 आली पाहिजे, की जे 6 इंटू -1 येतात, बरोबर, 6 इंटू -1. मग मला असं लक्षात आलं की मी x प्लस 6 लिहितो आणि त्याला इंटू x मायनस 1 करतो आणि इक्वल टू 0. मग x प्लस 6 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू -6. म्हणजे काय होते, फक्त याचा जो 6 आहे त्याचा काय होते, मायनस होतोय. मग डायरेक्टली हे न लिहिता, हे जे लिहिले ना, हे न लिहिता जसंच मला कळालं की ते 6 इंटू -1 आहे, मग मी काय करेल, ऑप्शन मध्ये बघेल की -6 किंवा +1 आहे का. यस, याला -1 होईल ना, हा जो मायनस आहे त्याला पण मायनस होईल, म्हणजे तो प्लस होईल. तर मी लक्षात देईल की -6 आणि +1 ऑप्शन्स आहेत का. मग मला दिसला की -6 ऑप्शन आहे, तर ऑप्शन नंबर बी ला करेक्ट आन्सर. आला लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, सी द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, थोडस वरती घेऊया आपण त्या क्वेश्चनला. ओके बघा, क्वेश्चन आहे नेक्स्ट. इफ x इज इक्वल टू -5 इज रूट ऑफ इक्वेशन. ओके, x इज इक्वल टू काय दिलाय, -5 इज अ रूट ऑफ इक्वेशन दिस, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. आता x इज इक्वल टू -5 हे रूट दिलंय, याचा अर्थ काय आहे, हे या इक्वेशनचं रूट आहे. बरोबर, सिंपल क्वेश्चन आहे, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, बघा इक्वेशन दिलंय x² + kx + 5 इज इक्वल टू 0. काय दिलंय, x इज इक्वल टू -5 हे या इक्वेशनचं रूट आहे. याचा अर्थ x इज इक्वल टू -5 हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल. बरोबर, मग ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. x च्या जागी -5 सबस्टिट्यूट करा, प्लस k इंटू -5 इज इक्वल +5 इज इक्वल टू 0. ओके, +5 इज इक्वल टू 0. -5 चा स्क्वेअर असतो 25, हा होईल -5k होईल. ओके, k इंटू -5 होईल, म्हणजे -5k प्लस 5 इज इक्वल टू 0. बघा, हा 25 प्लस 5 इज 30, म्हणजे -5k प्लस 30 इज इक्वल टू 0. तर 5k इज इक्वल टू, बघा काय, हा -5 इकडे गेला तर +5, 5k इज इक्वल टू 30, म्हणजे k इज इक्वल टू 30 अपॉन 5 इज इक्वल टू 6. ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए वरती लॉक करायचे. आले लक्षात, ऑप्शन नंबर ए. बघा, जर असं सांगितलं की x इज इक्वल टू समथिंग रूट आहे एखाद्या इक्वेशनचं, याचा अर्थ ते त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. कारण रूट म्हणजे काय, इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर LHS इज इक्वल टू RHS भेटते, व्हॅल्यूज ऑफ x. ओके, नेक्स्ट बघा आता, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर खालीलपैकी कोणतं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक नाही. आता क्वाड्रॅटिक म्हणजे काय, त्याची हायेस्ट पॉवर 2 असली पाहिजे. व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर किती असली पाहिजे, 2. ओके, आणि 2 प्रेझेंट पाहिजे, फक्त x असून चालणार नाही, हायेस्ट पॉवर 2 पाहिजे, पण ती प्रेझेंट ही पाहिजे. ओके, फक्त x असेल तर चालेल का, नाही चालणार, हायेस्ट पॉवर 2 पाहिजे. ओके, मग बघा इथे x² - 2x + 3 हा क्वाड्रॅटिक आहे. यस, हा आहे क्वाड्रॅटिक. इथे बघा m + 2 * m - 2 m - 5 काय होईल, इथे m आहे, मल्टिप्लिकेशन केलं तर काय भेटेल, बघा मला m² भेटेल. बरोबर, हायेस्ट पॉवर इथे पण काय भेटणार आहे मला, m². इथे बघा x + 1/x आहे. ओके, तर काय होईल, हा x ने इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय होईल, x² + 1/x इज इक्वल टू -2, म्हणजे x² + 1 इज इक्वल टू -2x. हा x इकडे जाईल. बरोबर, इथे डिवायडेशन मध्ये इकडे मल्टिप्लिकेशन, म्हणजे हा परत काय झाला तुमचा क्वाड्रॅटिक. पण इथे ऑप्शन नंबर बी बघा, ऑप्शन नंबर बी ला बघा, जर मी इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतला, हा काय आहे, y² + 1/y इज इक्वल टू 2 आहे. बरोबर, आता इथे जर मी समजा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, बरोबर, लक्षात घ्या, आता इथे मी क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय होईल, y² * y, y³ + 1/y इज इक्वल टू 2, म्हणजे हा y³ येतोय. x ची पॉवर मला हायेस्ट काय पाहिजे, 3 पाहिजे. यस, x ची हायेस्ट पॉवर मला 3 पाहिजे, म्हणजे हा क्वाड्रॅटिक होईल का, नाही. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय असणार आहे तुमचं करेक्ट आन्सर. काय पाहिजे मला, यस, नॉट क्वाड्रॅटिक, म्हणजे ऑप्शन नंबर बी झाला करेक्ट आन्सर. कारण मला
खालीलपैकी काय करायचं होतं, क्वाड्रॅटिक जे नाहीये ते पाहिजे होतं, बरोबर, म्हणजे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. विच ऑफ द फॉलोइंग इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता काय विचारलं बघा, इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता काय मला शोधायचंय की क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे. ओके, आता बघा ऑप्शन नंबर डी, इथे मला एक्स क्यूब दिसतोय, डायरेक्टली कॅन्सल, तो क्वाड्रॅटिक नाहीये. इथे बघा एक्स स्क्वेअर दिसतोय आणि इथे 1 एक्स आहे, तर हा एक्स काय होईल, इकडे जाईल, तर काय होईल 5 प्लस एक्स स्क्वेअर इंटू एक्स होईल, बरोबर, इथे इंटू एक्स, तर हा एक्स मध्ये गेला तर एक्स क्यूब भेटेल, मग हा क्वाड्रॅटिक असेल का, नाही. ओके, म्हणजे हा ऑप्शन पण माझा कॅन्सल होईल. दोन ऑप्शन्स गेले. आता बी आणि सी मध्ये बघा, सॉरी ए आणि बी मध्ये बघा, इथे एक्स प्लस टू एक्स मायनस टू, इथे ए प्लस थ्री बी मायनस थ्री. इथे दोघंही जर बघितलं तर दोघांची डिग्री हायेस्ट टूच येईल, पण ए आणि बी आपण काय वापरतो, कॉन्स्टंट म्हणून वापरतो ना, ए आणि बी, बरोबर बरोबर. व्हेरिएबल आहेत का ते, नाही, म्हणून ऑप्शन नंबर बी काय झाला तुमचा करेक्ट आन्सर. यस. आता हे लक्षात येईल तुमच्या की जर एक्स प्लस टू इंटू एक्स मायनस टू असेल तर काय होतं, हे तर डायरेक्टली तुमचा फॉर्म्युला ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर आहे ना. तर हा तर डिग्री 2 चा येणारच आहे, पण लक्षात ठेवा इथे ऑप्शन बघा ए आणि बी कन्फ्युजन आहेत. काय केलेलं इथे एक्स प्लस टू एक्स मायनस टू, हा जरी केला, याचं जरी आपण समजा घेतलं मल्टिप्लिकेशन, तर डिग्री तर 2च येणार आहे, पण काय पाहिजे आपल्याला. ओके, इथे बघा बी आहे, इथे काय एक्स. ओके, आता लक्षात घ्या आपला जो जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिकचा तो कसा आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. तुमच्या एक लक्षात आलंय का की हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, जरी डिग्री 2 असेल तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे, इन वन व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल काय तुमचा फक्त एक्स आहे, जसं आपण एक्स प्लस वाय, एक्स प्लस बी एक्स प्लस, सॉरी जे एक्स प्लस बी वाय प्लस सी, हे काय होतं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होतं, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होतं. तसं आता इथे आपलं काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे इन वन व्हेरिएबल, इन एक्स. क्वाड्रॅटिक इन एक्स त्याच वेळेस म्हणतो ज्या वेळेस ते फक्त एक्स मध्ये असेल. आता हे जर इथे बघितलं तुम्ही, जरी समजा इथे आपण ए आणि बी ला व्हेरिएबल कन्सिडर केलं तरी पण काय होईल, दोन व्हेरिएबल्स भेटतील मला ए आणि बी. इथे लक्षात, जरी त्यांचा समजा ए बी होईल, त्याची डिग्री 2 असेल, हायेस्ट डिग्री 2च भेटणार आहे, पण काय आहेत ते डिग्री 2 चे असतील का ते, म्हणजे ते डिग्री जरी त्याची 2 असेल तरी पण ते तुमचं क्वाड्रॅटिक असणार नाही. यस, ते क्वाड्रॅटिक नाही, हे लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे की ते व्हेरिएबल काय असला पाहिजे, वन, फक्त एक्सच असला पाहिजे. ठीक आहे ना, म्हणजे व्हेरिएबल जरी चेंज झाला पण एकच व्हेरिएबल असला पाहिजे. जरी असं असलं असतं समजा एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इज इक्वल टू 0, तर एम व्हेरिएबल, पण व्हेरिएबल काय आहे, एकच आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. हे लक्षात ठेवा, महत्वाचं होतं की एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 मध्ये व्हेरिएबल एकच आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रूट्स 3,5. ओके, तर खालीलपैकी कोणत्या इक्वेशनचे रूट्स काय विचारले मला, 3,5 आहे. तर आता लक्षात घ्या, रूट्स जर मला 3,5 पाहिजे तर फॅक्टर्स किती असले पाहिजे, -3, -5. ओके, फॅक्टर्स जर -3, असतील तर कसं लिहिणार, x-3 आणि x-5 इज इक्वल टू 0, म्हणजे काय x इज इक्वल टू 3 आणि x इज इक्वल टू 5 भेटेल, बरोबर आहे ना, 3,5. बरोबर, लक्षात घ्या मला फॅक्टर्स कसे पडले पाहिजेत, जर रूट्स 3,5 आहेत तर फॅक्टर्स काय असणार आहेत, -3 आणि -5. ओके, जर -3 आणि -5 फॅक्टर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, -3 आणि इंटू -5 इज 15 प्लस 15. मग बघा प्लस 15 कुठे कुठे आहे, ऑप्शन ए गेला 8 आहे, इथे 5 आहे, ऑप्शन बी कॅन्सल, प्लस 15 इथे आहे, म्हणजे ऑप्शन बी तुमचा करेक्ट आन्सर असणार. यस, आता आपण क्रॉस व्हेरीफाय करूया. बघा प्लस 15 आहे, मग यांचं ऍडिशन जर केलं -3 प्लस -5 इज इक्वल टू किती येणार आहे, -3 -5 इज -8. बघा इथे -8 पण आहे, म्हणजे आपण व्हेरीफाय केलं तर ऑप्शन नंबर बी मला काय दिसतोय करेक्ट आन्सर. आलं लक्षात. बघा सॉल्व्ह केलं नाही, मला काय दिलंय की रूट्स काय सांगितलंय, 3,5 हे रूट्स आहेत. ओके, याचा अर्थ -3, -5 काय असणार आहेत तुमचे फॅक्टर्स या इथल्या टर्मचे, आणि फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर ही टर्म भेटते मला, बरोबर, त्याच्यावरूनच फाइंड करतो ना आपण, 15, म्हणजे 15 इथे आहे, बरोबर. इथे सगळीकडे नव्हता, फक्त एकाच ठिकाणी होता, म्हणून डायरेक्टली मी आन्सर ऑप्शन बी सांगितलं.
समजा इथे पण प्लस असता तर कन्फ्युजन झालं असतं, मग काय केलं असतं तुम्ही, या दोघांचं ऍडिशन घेतलं, -8 येते. ऍडिशन बघा, इथे -8 इथे प्लस येते, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल, म्हणजे ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर. यस, आणि लक्षात, ट्रिक्स लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट बघा आता, रूट्स ऑफ द इक्वेशन दिस इज, आता रूट्स विचारले डायरेक्टली बघा. 54, आता बघा मी याला सॉल्व्ह नाही करत, म्हणजे जसं आपण लिहितो ना एक्स मायनस वगैरे, बघा मला 54 चे असे फॅक्टर्स पाडायचे की ज्यांची ऍडिशन किती आली पाहिजे मला, -15. ओके, बघा 54 चे फॅक्टर जर मी 9 इंटू 6 घेतला, बरोबर, तर 9 इंटू 6 बरोबर, 9 × 54, 54 झाला, बरोबर. पण मला काय पाहिजे, मायनस पाहिजे, इथे ऍडिशन मायनस पाहिजे, म्हणून या दोघांना मायनस करू, बरोबर. दोघांना जर मायनस केलं तर काय होणार आहे, +54. मायनस मध्ये बघा, ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस इंटू मायनस प्लस होतं, बरोबर. म्हणजे याचा गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन जर घेतलं, -6 इंटू -9 तर काय भेटणार आहे, 54, बरोबर. पण ऍडिशन घेतलं, -9 प्लस -6 इज इक्वल टू, ऍडिशन होईल पण मायनस साइन येणार आहे, किती येणार आहे, 15. ओके, -15, म्हणजेच काय झालं, माझ्याकडे -9 आणि -6 काय भेटले मला, फॅक्टर्स. ओके, आणि फॅक्टर जर -9 आणि -6 असतील तर रूट्स काय असणार आहेत, 9,6, डायरेक्टली 9,6, ऑप्शन नंबर ए. बरं, आता हे मी डायरेक्टली 9,6 का बरं सांगितलं रूट्स आहेत, कारण एक्सचा कोएफिशियंट काय आहे, 1. हे असं डायरेक्टली सांगण्यासाठी एक्सचा कोएफिशियंट काय असणं आवश्यक आहे, एक्सचा कोएफिशियंट 1 पाहिजे. ओके, जर एक्सचा कोएफिशियंट 1 असेल तर हे जे फॅक्टर्स पाडले त्यांना सरळ सरळ काय करायचं, मायनस ने मल्टिप्लाय करायचं, आणि तेच तुमचे रूट्स असणार. ओके, नेक्स्ट बघा आता, नेक्स्ट क्वेश्चन, रूट्स ऑफ द इक्वेशन दिस आर, तर चिन्ही क्वेश्चन एकदम जस्ट. ओके, रूट्स फाइंड करायचे, आता रूट्स फाइंड करणं चिन्ही क्वेश्चन झालेलं, बरोबर. पहिली मेथड आपण सॉल्व्ह करतो रूट्स फाइंड करण्यासाठी, फॅक्टरायझेशन, बरोबर. बघा मग फॅक्टर्स पाडूयात. तर बघा याचे फॅक्टर्स काय येणार आहेत, हा इथे 2 आहे, आता x² चा कोएफिशियंट 2 दिलेला आहे, म्हणजे 2 इंटू 2 4, बरोबर. x² चा कोएफिशियंट 2, इथे पण 2 आहे. तर मग आता मला 4 चे असे अवयव पाडायचे किंवा असे फॅक्टर्स पाडायचे, बरोबर आहे, की ज्यांची ऍडिशन -5 आली पाहिजे. बघा पडतील का फॅक्टर्स, ओके. 2 चे फॅक्टर्स काय काय पडतील, समजा -2 इंटू -2 केला तर काय होईल, +4, पण ऍडिशन किती येणार आहे, -4, म्हणजे आता बघा, आता ओके, हा जो क्वेश्चन आहे इथे मला आता समजा फॅक्टर्स पडत नाहीत, बरोबर. पण मला आता काय फाइंड करायचे, रूट्स फाइंड करायचे इक्वेशनचे. मग मी कोणती मेथड वापरणार, एकतर कम्प्लिटिंग स्क्वेअर किंवा फॉर्म्युला मेथड, बरोबर. तर आपण इथे काय करूयात बघा, फॉर्म्युला मेथड वापरूयात. ओके, बघा आपण काय करूयात इथे, फॉर्म्युला मेथड कशी वापरायची बघा, ax² + bx + c = 0 असतो. मग याच्यावरून कंपेअर करून abc च्या व्हॅल्यू a = 2, b = -5 आणि c = काय भेटणार आहे मला, 2 भेटणार आहे, बरोबर. मग x काय असतो, -b ± √b² - 4ac/2a, बरोबर. विच इज इक्वल टू b ची व्हॅल्यू बघा, -5 मायनस मायनस काय होईल, प्लस, मायनस ऑफ -5 इथे मायनस आहे ना, ठीक आहे, प्लस मायनस अंडर रूट मध्ये बघा b² म्हणजे काय, -5² इज 25 मायनस 4ac, 4 इंटू a बघा 2, c किती आहे 2, डिनॉमिनेटर मध्ये 2 इंटू a, a किती आहे 2 आहे. ओके, तर बघा आता याचं कॅल्क्युलेशन आपण इकडे लिहूया बघा लेफ्ट साइडला. तर +5 प्लस मायनस ऍज इट इज, इथे बघा हा किती आहे 4, इथे 2 इंटू 2 4 आणि इंटू 4 किती होणार आहे 16, म्हणजे 25 मायनस 16 किती राहील, इथे ना 4 इंटू 2 इज 8, 8 इंटू 2 इज 16, 25 मायनस 16, यस किती येणार आहे 9, आणि त्याचा स्क्वेअर रूट मध्ये 9 म्हणजेच काय येणार आहे तो 3 येणार आहे बघा, 5 ± 3/4, हा काय भेटला मला x. मग बघा x = 5 + 3/4 और x = काय भेटणार आहे 5 - 3/4, बरोबर. मग x = बघा 5 + 3 8/4 इज 2, x = 2 भेटला, किंवा x = काय भेटणार आहे 5 - 3 इज 1/4. ओके, बघा एकतर 2 भेटेल किंवा 1/4. ऑप्शन नंबर बघा 1/4 झालाय का, 2 इंटू 2. ओके, ऑप्शन जस्ट चुकले असतील, ठीक आहे, चेक करा ते. तर 5 + 3 8/2, 2 ऑप्शन आहे, म्हणजे एक ऑप्शन आलेला बघा, म्हणजे सी किंवा बी पैकी आन्सर असणार आहे
-3. यस बरोबर आहे बघा, -3 होणार आहे, प्लस ऑर मायनस. तो ऑप्शन काय असणार आहे 1/4. ठीक आहे ना, 1/4 येईल ते बघा. 1/2 दिलेलं आहे का, तिथे 1/4 असेल. जस्ट 2 1/4 ऑप्शन नंबर बी असेल. येस, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ठीक आहे, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द नेचर ऑफ इक्वेशन ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन. ओके, काय विचारले मला, व्हॉट इज द नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन. नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन कशावर डिपेंड असतं, b² - 4ac. ओके, b² - 4ac याच्यावरती काय असतं, नेचर ऑफ रूट्स डिपेंड असतं, बरोबर. मग व्हॉट इज द नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन. ओके, a ची व्हॅल्यू बघा, x² चा कोएफिशियंट म्हणजे a, b ची व्हॅल्यू आहे -5 आणि c ची व्हॅल्यू आहे 7, बरोबर. ax² + bx + c = 0. कम्पेअर करायचंय abc च्या व्हॅल्यू. मग बघा, b² - 4ac = b चा स्क्वेअर केला तर काय होईल, 25 - 5 चा स्क्वेअर 25 - 4 × a × c 2 × 7 = 25 ओके 4 × 2 8 8 × 7 is 56, बरोबर. आता विच इज हे काय होणार आहे, लेस दॅन. आता हा काय आहे, 25 - 56, बरोबर आहे ना. म्हणजे काय येणार आहे हा -31 विच इज लेस दॅन 0. म्हणजे मला b² - 4ac कसा भेटला, लेस दॅन 0. म्हणजे नेचर ऑफ रूट्स कसे असणार आहेत, नॉट रिअल, रिअल असणार नाही. ठीक आहे, b² - 4ac आलेला लेस दॅन 0 म्हणजे नेचर ऑफ रूट्स इज नॉट रिअल. ओके, नेक्स्ट बघा, व्हॉट इज द नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन. ओके, नेचर. आता सगळं नेचर वरती क्वेश्चन विचारताय मला बघा, इथे नेचर वरती आहे. व्हॉट इज द नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन दिस. तर याच्या रूट्सचं नेचर फाइंड करायचं, बरोबर. बघा, कम्पेअर इट. आता डायरेक्टली तुमच्या लक्षात येईल, इथे a आहे, हा b आहे, हा c आहे. मग a = 1, b = 2 आणि c = काय आहे -9. b² - 4ac b चा स्क्वेअर करा. ठीक आहे, सिंपल आहे. b चा स्क्वेअर म्हणजे 2² is 4 - 4 × ac. बघा, a आहे 1, c ची व्हॅल्यू -9 बघा 4. हा मायनस मायनस प्लस करूया, हा मायनस आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, हा मायनस प्लस होईल. 4 × 9 is 36 = 40, लेस दॅन सॉरी ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. आता b² - 4ac कसा भेटला मला, ग्रेटर दॅन 0. आणि काय असतं ग्रेटर दॅन 0 म्हणलं असतं, रूट्स रिअल असतात आणि अनइक्वल असतात. रिअल अँड अनइक्वल, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0, देन रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. ओके, नेक्स्ट बघा आता, विच इज व्हॅल्यू ऑफ b² - 4ac फॉर इक्वेशन दिस. आता डायरेक्टली विचारले की b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करा. ठीक आहे, तर बघा सिंपल क्वेश्चन आहे, एकदम चिंदी क्वेश्चन आहे. काय करायचं, जस्ट b² - 4ac ची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची, जसं आपण आता फाइंड केलं. ठीक आहे, तुम्ही फाइंड करा आता हे. ठीक आहे, ऑप्शन मध्ये आन्सर टाकत चला. जस्ट सिंपल आहे. ए म्हणजे ए बघा, इथे काय 1 आहे, बी म्हणजे 10 आहे आणि सी म्हणजे -7. ओके, व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बघा, b² - 4ac ओके. तर बी ची व्हॅल्यू बघा काय आहे, बी म्हणजे आहे 10 चा स्क्वेअर म्हणजे 100 - 4. ए काय आहे 1 आणि सी किती दिलेला -7 100. हा मायनस मायनस होईल प्लस आणि 4 × 7 is 28 म्हणजे 128. सिंपल आहे, जस्ट ऑप्शन नंबर ए. ओके, ऑप्शन नंबर ए ला लॉक करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, इफ व्हॅल्यू ऑफ b² - 4ac = 0, क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव रूट्स. ओके, आता बघा आपण बघितलं की b² - 4ac जर 0 असेल तर रूट्स कसे असतात, रिअल असतात. आणि कसे असतात, रिअल अँड इक्वल. ओके, तर रिअल अँड इक्वल रूट्स कसे असतील, रिअल आणि इक्वल, ऑप्शन नंबर ए. ओके, नेक्स्ट बघा, इफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव रूट्स रिअल अँड अनइक्वल, देन व्हॅल्यू ऑफ b² हा काय असं असणार आहे -4ac. ओके, तर व्हॅल्यू ऑफ b² - 4ac इज. आता बघा काय सांगितले, रूट्स कशा आहेत, रिअल अँड अनइक्वल. मग b² - 4ac कसा असतो, b² - 4ac ग्रेटर दॅन 0. त्यावेळेस कसे असतात रूट्स, रिअल अँड इक्वल असतात, सॉरी रिअल अँड अनइक्वल म्हणजे ग्रेटर दॅन 0. यस, ऑप्शन नंबर बी आहे करेक्ट आन्सर, ग्रेटर दॅन 0. आले लक्षात. बघा, ग्रेटर दॅन 0 असेल b² - 4ac तर रूट्स कसे असतात, रिअल अँड अनइक्वल.
नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिस व्हॅल्यू ऑफ एबीसी. ठीक आहे, हा सॉल्व्ह करणार नाही आपण क्वेश्चन. ठीक आहे, एकदम चिंदी क्वेश्चन आहे, सिंपल आहे बरोबर. जस्ट तुम्हाला कम्पेअर करायचंय. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ए असतो, एक्सचा कोएफिशियंट बी आणि राहिलेली टर्म कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी सोबत कम्पेअर करायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, चिंदी क्वेश्चन घ्यायचे नाही आपण. ओके, फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिस व्हॅल्यू ऑफ एबीसी. ओके, आता हा पण सिंपल आहे, पण जस्ट आपण करूया बघा. जस्ट काय दिले बघा, हा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय दिले मला, 8x मायनस 7. आता याला कम्पेअर कशासोबत करतोय आपण, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग बघा सर्व एका साईडला आहेत, याला पण तसंच लिहावं लागेल. एक्स स्क्वेअर मायनस 8x मायनस 7 इकडे आला तर प्लस 7 होईल, इक्वल टू 0. हे लक्षात घ्या. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ए असतो, वाय एक्सचा कोएफिशियंट बी असतो आणि राहिलेली टर्म सी. पण कसं, ते जर एका साईडला असतील, ओके, ते लेफ्ट हँड साईडला असतील आणि राईट हँड साईडला फक्त 0 असेल तर. ओके, म्हणजे याला काय करायचं, मला या साईडला घेऊन यायचे. मग आता ए काय होईल, 1, बी असणार आहे -8 आणि सी असणार आहे 7. ओके, 1 - 8 7. बघा ऑप्शन आहे का, 1 - 8 7, ऑप्शन नंबर ए. आले लक्षात. तर बघा कम्पेअर चुकलं असतं, 1 8 आणि -7 जर घेतला असता तर चुकला असता आन्सर, तर लक्षात ठेवा. नेक्स्ट घ्या, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, एबीसी ज्यावेळेस फाइंड करतो तर लक्षात ठेवायचं की ते जे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 या इक्वेशन सोबत आपण कम्पेअर करतोय स्टँडर्ड इक्वेशन सोबत. पण स्टँडर्ड इक्वेशन हे कसं असतं, पूर्ण टर्म्स एका साईडला आहेत आणि राईट हँड साईडला 0 आहे. ओके, नेक्स्ट बघा आता, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4 इज. बघा काय दिलंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचे. अल्फा 0 दिलाय आणि बीटा काय दिलाय मला, 4 दिलाय. बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन जर मला अल्फा आणि बीटा हे रूट्स असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, अल्फा आहे 0, बीटा 4 म्हणजे 4x प्लस अल्फा इंटू बीटा 0, म्हणजेच काय भेटणार आहे मला, एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. बघा ऑप्शन नंबर बी दिला, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0. ओके, तर आला असेल तुमच्या लक्षात. जस्ट सिंपल क्वेश्चन आहे. चला ऑप्शन नंबर बी ला लॉक करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज व्हॅल्यू ऑफ के. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, जस्ट आपण फास्ट थोडस जरी होत असेल तरी लक्ष द्या. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅल्यू ऑफ के इफ दिस हॅज रूट्स रिअल अँड इक्वल. बघा काय मला विचारलंय, के ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, 3y² प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. पण कंडिशन काय दिली बघा, की रिअल आणि इक्वल आहेत रूट्स. त्यामुळे रिअल आणि इक्वल रूट्स कधी असतात, b² - 4ac कसा पाहिजे, इक्वेट टू 0. बघा b² - 4ac डिस्क्रिमिनंट क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जर 0 असेल तर तुम्हाला काय भेटतं, रूट्स रिअल आणि इक्वल. ओके, मग बघा आधी एबीसीच्या मध्ये ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, म्हणजे तिथे आता वाय मध्ये इक्वेशन आहे बरोबर. हे जे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन वाय आहे, आपण जे बघतो क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एक्स. ओके, तर ए चा मग आता कम्पेअर केलं तर ए ची व्हॅल्यू बघा काय आहे, 3. ए ची व्हॅल्यू आहे 3, बी ची व्हॅल्यू के आणि सी ची व्हॅल्यू आहे 12. ओके, मग फाइंड करा, बी चा स्क्वेअर म्हणजे के चा स्क्वेअर मायनस 4, ए म्हणजे 3 इंटू सी आहे 12 इज इक्वल टू 0. बघा के स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 इज 12, 12 इंटू 12 144, 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे के स्क्वेअर काय असणार आहे, 144. म्हणजे के इज इक्वल टू काय असणार आहे, प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ 144 म्हणजे प्लस ऑर मायनस 12 असणार आहे. ओके, म्हणजेच काय 12 ऑर मायनस 12, ऑप्शन नंबर सी. आले लक्षात. म्हणजे के ची व्हॅल्यू काय असणार आहे, प्लस किंवा मायनस 12 असणार आहे. यस, आले लक्षात. नेक्स्ट घ्या आता क्वेश्चन, फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिस फाइंड अल्फा प्लस बीटा. आता बघा क्वेश्चन कसा दिला की मला अल्फा प्लस बीटा विचारलाय. ओके, मग मी काय करेल की हा सॉल्व्ह कराल, तुम्ही त्याचे रूट्स फाइंड कराल आणि त्याला अल्फा प्लस बीटा म्हणाल, असं करायचं नाही. आता बघायचे क्वेश्चन कसा आहे, एक्स स्क्वेअर मायनस 13x प्लस 30 इज इक्वल टू 0. बघा आताच आपण बघितलं की जर मला अल्फा आणि बीटा माहित असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असतं, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0.
याचा अर्थ इथे ही जी टर्म आहे ती काय आहे, अल्फा प्लस बीटा आहे. म्हणजेच काय असणार आहे, ऑप्शन नंबर ए 13. यस, म्हणजे 13 काय आहे, अल्फा प्लस बीटा. सॉल्व्ह करायची गरजच नाही. असं विचारलं तुम्हाला की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स ऍडिशन फाइंड करा, अल्फा प्लस बीटा. ओके, तर काय डायरेक्टली ही जी टर्म असणार एक्स स्क्वेअरची, एक्स ची बाजू, फक्त इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असणार ते लक्षात घ्या. ओके, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे कारण इथे 1 असतो. तर इथे मायनस करून जे काही टर्म असणार आहे ती काय असणार आहे तुमची डायरेक्टली अल्फा प्लस बीटा. ओके, मायनस फक्त तो बाहेर काढायचा. जर समजा प्लस 13 असला असतं की प्लस 13x, तो काय म्हटलं असतं आपण, मायनस 13 काय आहे, अल्फा प्लस बीटा. यस, नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट बघा, वन ऑफ द रूट्स ऑफ, क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन, वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस mx मायनस 5 इज इक्वल टू 0 इज टू देन फाइंड m. आता बघा, चिन्ही क्वेश्चन आहे बघा, काहीही त्याच्यामध्ये तुम्हाला नाही याच्यामध्ये. यस, जस्ट सिंपल आहे. काय दिलंय की वन ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन दिस इज 2. आता एक रूट 2 दिलंय, याचा अर्थ ह्या इक्वेशनचं रूट हे 2 आहे. एक रूट, दोन रूट्स असतात बरोबर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनला, त्यापैकी एक रूट मला दिलंय. याचा अर्थ हे जे काही रूट आहे हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल. जस्ट असं दिलं असेल तर हा 2 इथे ठेवून द्यायचा. ओके, इक्वेशन मध्ये ठेवा x च्या जागी 2. काय होईल, 2 स्क्वेअर प्लस m इंटू 2 मायनस 5 इज इक्वल टू 0. ओके, मग 2 स्क्वेअर इज 4 प्लस 2m मायनस 5 इज इक्वल टू 0. बघा, हा 2m ऍज इट इज, 4 मायनस 5 किती येणार आहे, मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे 2m इज इक्वल टू काय भेटेल मला 1, आणि m ची व्हॅल्यू काय भेटणार आहे 1/2. ओके, तर m काय भेटला 1/2. बघा ऑप्शन नंबर सी. यस, m काय भेटलेला मला 1/2. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी ला लॉक करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इफ वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन दिस इज -2 देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k. बघा, k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले तुम्हाला. आता हे सिंपल आहे, जस्ट आता आपण मागचा क्वेश्चन सॉल्व्ह केला की वन ऑफ द रूट्स 2 दिला होता, इथे काय दिला, -2 दिला. बघा, असा क्वेश्चन विचारला ना की वन ऑफ द रूट्स, ओके देखो, इफ वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आणि मला काहीतरी व्हॅल्यू विचारली, जर रूट्स दिलेला आहे एक त्याचं, याचा अर्थ हे जे रूट्स आहे हे ते इक्वेशन सॅटिस्फाय करते. हे लक्षात घ्या की रूट्स काय करतात, त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. ओके, म्हणजे हे 2 इथे -2 ठेवा आणि k ची व्हॅल्यू फाइंड करा. x च्या जागी ते रूट सबस्टिट्यूट करायचे. ओके, हे तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, कमेंट मध्ये आन्सर टाकत चला. नेक्स्ट क्या, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k फॉर विच द क्वाड्रॅटिक इक्वेशन दिस हॅज इक्वल रूट्स. ओके, आता हा थोडस काय दिलंय की इक्वल रूट्स. मग बघा, k ची व्हॅल्यू फाइंड करायची, इक्वल रूट्स विचारलंय. कधी असता इक्वल रूट्स, b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असेल तर. ओके, b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असेल तर मला इक्वल रूट्स भेटणार आहे. मग abc च्या व्हॅल्यू, a आहे 3, b काय आहे -k आणि c आहे k. बघा, b स्क्वेअर म्हणजे -k चा स्क्वेअर इज k स्क्वेअर मायनस 4, a आहे 3 आणि c परत काय k इज इक्वल टू 0. बघा काय होईल, k स्क्वेअर मायनस 12k इज इक्वल टू 0. इथून k कॉमन काढला तर काय होईल, k मायनस 12 इज इक्वल टू 0. म्हणजे k इज इक्वल टू 0 और k इज इक्वल टू 12. हे लक्षात येतं ना तुमच्या, सिंपल आहे बघा. जस्ट काही तुम्ही दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे दोघांपैकी एक 0 असेल, k इज इक्वल टू 0 असेल, किंवा k मायनस 12 0 असेल, म्हणजेच k किती असेल 12, 0 और 12. तर बघा ऑप्शन आहे आपल्याकडे 12, म्हणजे ऑप्शन काय झालं, डी करेक्ट आन्सर. आलं लक्षात, सिंपल क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टँडर्ड. ठीक आहे, थोडंसं फास्ट होत असेल, तुम्ही एक क्वेश्चन करा, त्याला व्हिडिओ स्टॉप करा, सॉल्व्ह करा, आन्सर कमेंट करा. ठीक आहे, आणि नंतर सोल्युशन बघा आणि नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन दिस. ओके, तर याचा मला स्टँडर्ड फॉर्म फाइंड करायचं. बघा कसं फाइंड करणार आहे, स्टँडर्ड फॉर्म विचारले, काय दिले मला, x प्लस 1/x इज इक्वल टू 5x. स्टँडर्ड फॉर्म कसा असतो, x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे सर्व टर्म्स मला लेफ्ट हँड साइडला पाहिजे आणि याच फॉर्मॅट मध्ये पाहिजे. मग बघा, याला काय करायचंय, 1/x आहे ना, मला हा x नकोय कारण माझ्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये 1/x नाही. मग x ने थ्रू मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल, x स्क्वेअर. ठीक आहे, x स्क्वेअर ने x ने मल्टिप्लाय करतो, इथे होईल 1, तो x आणि x कॅन्सल होईल. ठीक आहे, इज इक्वल टू 5x स्क्वेअर. बरोबर, हा 1 ऍज इट इज ठेवा.
हा 5x² मायनस एक्स स्क्वेअर किती होईल -4x². ओके 1 इज इक्वल टू देअरफॉर -4x² -1 इज इक्वल टू 0. हा 1 इकडे जाऊ दे. ओके बघा -4x² -1 इज इक्वल टू 0 म्हणजे ऑप्शन नंबर बी बघा करेक्ट आन्सर आहे. -4x² -1 इज इक्वल टू 0. हा 0x आहे तो जस्ट आपण लिहू शकतो. ओके एक्स ची टर्म प्रेझेंट नसल्यामुळे ते लिहिलेले. आलं लक्षात. जस्ट एक्स ने मल्टिप्लाय करायचे कारण माझ्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये ना एक्स नाहीये डिवायडेशन मध्ये. यस लक्षात येते इथे बघा ax² + bx + c इज इक्वल टू 0 हा आहे स्टँडर्ड फॉर्म. नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ a इज इक्वल टू b इज इक्वल टू आणि c इज इक्वल टू 2 दिलेले फाइंड द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. चिन्ही क्वेश्चन आहे तुम्ही नॉर्मल करायचं नाही आता आपण क्वेश्चन. ठीक आहे जस्ट b² - 4ac तुम्हाला फाइंड करायचं व्हॅल्यूज दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन इथे पण बघा तेच आहे b² - 4ac फाइंड करायचे. सिंपल आहे कॅल्क्युलेशनचा पार्ट ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट बघा राइट द व्हॅल्यू ऑफ k फॉर विच द क्वाड्रॅटिक इक्वेशन दिस हॅज इक्वल रूट्स. ओके आता तुमच्या लक्षात आले की इक्वल रूट्स साठीची कंडिशन आहे आपल्याकडे b² - 4ac इज इक्वल टू 0. इक्वेशन दिल्याने abc च्या व्हॅल्यूज a इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू -k c इज इक्वल टू 4. ठीक आहे ना. मग b² - 4ac बघा b चा स्क्वेअर म्हणजे -k चा स्क्वेअर प्लस k² बरोबर -4. a म्हणजे 1 c म्हणजे काय आहे 4 इज इक्वल टू 0 म्हणजे काय k² - 4 * 4 इज 16 इज इक्वल टू 0 म्हणजे k² बरोबर काय भेटणार आहे 16 आणि k इज इक्वल टू काय प्लस ऑर मायनस √16 जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर. ठीक आहे म्हणजे k इज इक्वल टू काय भेटणार आहे √16 इज 4 प्लस ऑर मायनस 4. ओके तर ऑप्शन नंबर ए असणार आहे तुमचा करेक्ट आन्सर प्लस ऑर मायनस 4. तर ह्या अशा टाइपचे क्वेश्चन्स येतात बघा लक्षात ठेवा की इक्वल रूट्स सांगते याचा अर्थ b² - 4ac इज इक्वल टू 0 ही कंडिशन आपल्याला वापरायची त्या k ची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके नेक्स्ट बघा इफ वन रूट ऑफ दिस इज 2 देन अदर रूट इज. ओके आता हा क्वेश्चन बघा काय दिले वन रूट ऑफ द इक्वेशन काय दिले 2 दिलेलं आहे. ओके बघा आपण रूट्स हे लिहूया अगोदर 2x² + kx + 4 इज इक्वल टू 0 इक्वेशन देऊया क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचं रूट मला एक रूट काय दिले 2 दिले म्हणजे 2 सबस्टिट्यूट करायच्या जागी काय भेटेल 2 चा स्क्वेअर प्लस k * 2 + 4 इज इक्वल टू 0 बरोबर. हा 2 स्क्वेअर काय होणार आहे 4 4 * 2 इज 8 प्लस 2k + 4 इज इक्वल टू 0 म्हणजे 2k + 8 + 4 इज 12 इज इक्वल टू 0 म्हणजे 2k इज इक्वल टू बघा -12. ओके हा +12 आता इकडे गेला तर मायनस होईल आणि k इज इक्वल टू काय -12/2 इज इक्वल टू -6. यस म्हणजे k ची व्हॅल्यू मला -6 भेटली. बघा आता मला दुसरं इक्वेशन फाइंड करायचं काय भेटलं मला 2x² - 6x + 4 इज इक्वल टू 0. ओके आता बघा मला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची इफ वन रूट ऑफ दिस देन अदर रूट. ओके अदर रूट फाइंड करायचं आहे मला. तर एक लक्षात घ्या दुसरी एक सिंपल याच्यापेक्षा ट्रिक्स हे सॉल्व्ह न करण्यापेक्षा. ओके आता काय करू आपण दुसरं रूट याच्यावरून फाइंड करू ना 4 * 2 8 करणार आणि मग ते बरोबर सॉल्व्ह करून फाइंड करावं लागेल. त्याच्यापेक्षा सिंपल आता लक्षात घ्या जर समजा मी असं केलं की हा जो इक्वेशन आहे 2x² याला 2 ने डिवाइड केलं काय भेटेल मला x² + k/2x + 2 इज इक्वल टू 0. आले का लक्षात बघा +2 इज इक्वल टू काय आले मला 0 आले आणि आता मला लक्षात तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचे x² - α + βx + α β इज इक्वल टू 0. बघा माझ्याकडे एक रूट किती आहे 2 आहे. आता k दिलंय ना मग मला इथे ही कंडिशन वापरायची गरज नाही अल्फा बीटा घ्यायची गरज नाही. तर याच्यावरून एक रूट माहिती मला दुसरं फाइंड करता येईल. बघा हे जे काय असणार आहे तुमचं अल्फा बीटा इज इक्वल टू काय आहे 2 आहे बरोबर. बघा अल्फा बीटा काय आहे 2 पण एक रूट काय दिलं मला समजा मला अल्फा किती दिलाय 2 दिलाय इंटू बीटा इज इक्वल टू 2 म्हणजे बीटा इज इक्वल टू काय होणार आहे 1. यस 1 ही ट्रिक आहे लक्षात ठेवा सिंपल आहे तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन साठी. जरी ते k दिला असेल बघा जर तुम्ही 2 सबस्टिट्यूट केला तर काय भेटणार आहे k ची व्हॅल्यू भेटेल म्हणजे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. त्याचं परत तुम्हाला रूट्स फाइंड करावं लागतील. ते करण्यापेक्षा मी डायरेक्टली काय करतोय आता इथे बघा मी डायरेक्टली काय केलं त्या k ला सोडून दिला की k ला येणार ठीक आहे जाऊ दे. इथे 2 आहे ना मग प्रॉब्लेम काय होतोय मला अल्फा + बीटा किंवा अल्फा - बीटा घ्यायला.
अल्फा इंटू बीटा किंवा अल्फा प्लस बीटा हे फाइंड करण्यासाठी प्रॉब्लेम 2च आहे. मग 2 ने डिवाइड करा तर मला इथे 2 भेटला. पण ही कंडिशन कॉन्स्टंट म्हणजे काय, अल्फा बीटा आहे, बरोबर. म्हणजे अल्फा बीटा 2 आहे, तर दुसरा म्हणजे काय भेटलं मला, अल्फा बीटा इज इक्वल टू काय भेटला 2, आणि एक अल्फा दिलेला मला 2, एक रूट दिलेले, म्हणजे दुसरं काय असणार आहे 1. आलं लक्षात, सिंपल ट्रिक आहे. नेक्स्ट बघा, इफ वन रूट ऑफ द इक्वेशन दिस इज 1 देन अदर रूट. आता बघा हे इथे पण आपण तसंच करणार. इथे ऑलरेडी एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. अल्फा इंटू बीटा मला काय भेटणार आहे 3. कशावरून, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. हा जो अल्फा बीटा आहे कॉन्स्टंट किती भेटला मला इथे इक्वेशन मध्ये 3 भेटला. यस, इथे बघा इक्वेशन मध्ये 3 भेटलेला आहे, बरोबर. आता मला काय सांगितलंय की एक रूट काय आहे 1 आहे, तर दुसरं रूट काय असणार आहे. एक रूट जर 1 असेल म्हणजे 1 इंटू बीटा इज इक्वल टू 3, म्हणजे बीटा इज इक्वल टू काय 3, दुसरं पण रूट काय असणार आहे 3 असणार आहे. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर ए. सॉल्व्ह केलं का, नाही सॉल्व्ह केलं. बघा ए ची गरजच नाहीये, तो मुद्दाम दिलेला आहे, काही गरज नाही, डायरेक्टली आन्सर काय आहे ते मला 3. ओके, नेक्स्ट घ्या आता. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac फॉर kx इंटू x मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. आता याच्यासाठी मला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची. त्यासाठी याला काय करावं लागेल, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल. ठीक आहे, बघा कसं लिहिणार, kx इंटू काय आहे x मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. kx ने मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होईल, kx स्क्वेअर मायनस 2kx, बरोबर आहे ना, मायनस 2kx प्लस 6 इज इक्वल टू 0. म्हणजे a इज इक्वल टू भेटला k, b इज इक्वल टू मायनस 2k आणि c इज इक्वल टू काय आहे 6. ओके, एबीसी च्या व्हॅल्यू भेटल्या. बघा बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू मायनस 2k चा स्क्वेअर 4k स्क्वेअर मायनस 4ac, a म्हणजे काय आहे k, c म्हणजे 6, विच इज इक्वल टू बघा हा होईल 4k स्क्वेअर मायनस 4 इंटू 6 इज 24k स्क्वेअर इज इक्वल टू 4k जर कॉमन काढला, 4k स्क्वेअर कॉमन काढला तर काय राहील 1 मायनस 6, म्हणजेच काय होणार तो मायनस 5. 4k स्क्वेअर इंटू हा होईल मायनस 5 बघा, आणि मग काय होईल, ठीक आहे, तो जसा जरी ठेवला तरी राहील. बघा डायरेक्टली ठेवला 4k स्क्वेअर मायनस 24k, बघा ऑप्शन तर डायरेक्टली दिला, सॉल्व पण करायची गरज नाही. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए बघा 4k स्क्वेअर मायनस 24k. ठीक आहे, तर आन्सर आलेले बघा 4k स्क्वेअर मायनस 24k. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, व्हॉट आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन दिस. ठीक आहे, रूट्स फाइंड करायचे, सिंपल आहे, तुम्ही फाइंड करू शकता. रूट्स कसे फाइंड करणार आहे आता, हे एक तर चेक करणार फॅक्टर्स पडतात का, नसतील पडत तर फॉर्म्युला वापरा, जस्ट फॉर्म्युला वापरायचा बघा. जर रूट्स फाइंड म्हणजे जर जस्ट मोमेंट, ओके, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मला असं वाटतं गरज नाही आता हे क्वेश्चन घ्यायची. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज वन रूट इज 2 अँड सम ऑफ हुज रूट्स इज 0 इज. ओके, आता बघा काय सांगितलंय, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज वन रूट इज काय दिलंय 2. बघा एक रूट दिलंय मला, अल्फा दिलाय 2, आणि सम ऑफ रूट्स काय सांगितलंय 0 आहे. बघा अल्फा प्लस बीटा सांगितलंय 0 आणि अल्फा 2 आहे, म्हणजे 2 प्लस बीटा इज इक्वल टू 0, म्हणजे बीटा इज इक्वल टू काय असणार आहे मायनस 2. 0 कधी होणार आहे, ज्यावेळेस मायनस 2 असणार आहे. म्हणजे एक आहे प्लस 2, एक आहे मायनस 2, म्हणजे काय असेल x प्लस 2 आणि x मायनस 2, इक्वेशन इक्वेट टू 0. आणि a प्लस बी इंटू a मायनस बी, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. 2 चा स्क्वेअर 4, हा झाला x स्क्वेअर मायनस 4, म्हणजे ऑप्शन नंबर बी आला तुमचा करेक्ट आन्सर. यस, तर लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, इफ वन रूट ऑफ इक्वेशन दिस इज 1 देन अदर रूट. आता हा क्वेश्चन पण बघा आपण बघितलं त्याच टाइप मध्ये आहे. ठीक आहे, झालेला क्वेश्चन. ओके, परत रिपीट झालेला क्वेश्चन आहे. ओके ओके ओके, आता हे रिपीट क्वेश्चन्स होतात. तर बघा क्वेश्चन्स आपले एंड झालेले, बऱ्यापैकी क्वेश्चन्स घेतलेत आपण इथे. जस्ट आपण हा क्वेश्चन सिंपल एक स्किप केला होता. ठीक आहे, तर हा एक वन लास्ट क्वेश्चन घेऊया, आणि आपले क्वेश्चन्स आपण बऱ्यापैकी एक 40 क्वेश्चन्स आसपास आपण कव्हर केलेले. तर बघा एक लास्ट क्वेश्चन आहे, 2x स्क्वेअर प्लस 6 इज इक्वल टू मायनस 7x. ओके, तर त्याला मी काय करेल, 2x स्क्वेअर हा मायनस 7x इकडे आला तर प्लस 7x मायनस 6 इज इक्वल टू 0. ओके, या दोघांचं आता मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल, कारण a स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे 2 इंटू मायनस 6 इज इक्वल टू मायनस 12. ओके,
तर बघा -12 चे असे फॅक्टर्स आपल्याला फाइंड करायचे आहेत की ज्यांचं ऍडिशन किती आलं पाहिजे, +7 आलं पाहिजे. येईल का +7 -12 चे फॅक्टर्स पाडले तर बघा येईल का, नाही येणार. ठीक आहे ना. मग काय करायचं, फॅक्टर्स नाही पडते मग काय करा, फॉर्म्युला वापरा. ठीक आहे ना. एबीसी ए इज इक्वल टू काय आहे 2. ठीक आहे, चला आता आपण एबीसी च्या व्हॅल्यूज फाइंड करूयात. बघा एबीसी च्या व्हॅल्यूज घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आता. ठीक आहे, हा आहे ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू आहे 7 आणि सी काय आहे -6. ओके, मग बघा एक्स इज इक्वल टू -b, मायनस मायनस काय होईल आता, हा सॉरी बी इज इक्वल टू 7 आहे, मग होईल -7 प्लस और मायनस. ठीक आहे ना. बघा जस्ट मोमेंट, थोडीशी ते जागा कमी इकडे लिहूया आपण वरती. बघा एक्स इज इक्वल टू -b म्हणजे -7 प्लस और मायनस अंडर रूट मध्ये बघा बी स्क्वेअर 7 स्क्वेअर इज 49 मायनस 4 इंटू ए किती आहे 2 इंटू सी आहे -6. यस -6 अपॉन 2a किती आहे 2 विच इज इक्वल टू बघा, तर हा -7 ऍज इट इज राहील प्लस और मायनस अंडर रूट मध्ये बघा 49 मायनस 4 इंटू 2 इंटू -6, तर हा मायनस मायनस प्लस होईल. 6 इंटू 4 इज 24 इंटू 2. ठीक आहे ना. 24 इंटू 2 किती होणार आहे 48. बघा हा ब्रॅकेट मध्ये लक्षात येते का तुमच्या, 49 प्लस 4 इंटू 2 किती होणार आहे 8. 8 इंटू 6 इज 48. ओके, हा तो मायनस असल्यामुळे तो काय झाला, हा मायनस. ठीक आहे ना, हा मायनस आणि इथे -6 आहे प्लस होईल डिवायडेड बाय 4. ओके, आता इकडे लिहूया लेफ्टला बघा विच इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू हा -7 ऍज इट इज प्लस और मायनस अंडर रूट मध्ये 99 अपॉन बघा 4. ओके, विच इज इक्वल टू बघा -7 प्लस और मायनस, तर याला काय लिहूयात आपण 9 इंटू 11 अपॉन 4 विच इज इक्वल टू -7 प्लस और मायनस 9 चा काय येणार आहे स्क्वेअर रूट 3 इंटू अंडर रूट 11 अपॉन 4. तर बघा असा काही ऑप्शन आहे का, ओके वेगळे थोडेसे ऑप्शन्स दिसतात. तर बघा ठीक आहे, सॉल्व्ह करा क्वेश्चन्स मे बी चुकलेला असेल. ठीक आहे. ओके जस्ट +6 आहे, मिस्टेक झालेली आपली क्वेश्चन घेताना. इथे +6 आहे +6. ओके, आपण मायनस घेतलेला आहे. ठीक आहे, तर +6 जर केला तर तुमच्या ते लक्षात येईल आपण मायनस केलेला आहे ना ते. ओके, इथे आपण -6 केल्यामुळे आपण चुकलेलो बरोबर. तर सिंपल क्वेश्चन होऊन जाईल मग तो. ओके, मायनस असल्यामुळे तर काय हरकत नाही, मायनस असू. जर आता फॅक्टर्स पडतील, उलट आपण याला काय केलं फॉर्म्युला वापरला, आता तर फॅक्टर्स पडतील बरोबर. 6 इंटू 2 काय होणार डायरेक्टली, ठीक आहे ना 12 होईल. 12 चे फॅक्टर्स त्याची ऍडिशन 7 आली पाहिजे. 4 इंटू 3 सिंपल आहे, तुम्ही फॅक्टरायझेशन वापरू शकता. ओके, तर हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक 40 ते 50 क्वेश्चन्स आपण बघितलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वरती. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जे कोणी असतील जे 10वी पास आउट असतील, 11 CET देणार असतील त्यांच्यासाठी. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एक 7 वाजता आपला व्हिडिओ डेली येत राहील, तर तुम्ही बघायला विसरू नका. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.